नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही यूट्यूबसाठी जो सेशन आणलेला आहे तो 98 जे अकॅडमी अवॉर्ड्स आहेत, म्हणजेच त्यांना ऑस्कर अवॉर्ड्स असं देखील म्हटलं जातं. तर या अवॉर्ड्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत, प्लस त्यावर जे काही MCQ बनू शकतात, जे एक्झाममध्ये IBPSच्या असेल किंवा तुमच्या कोणत्याही रेल्वेच्या असेल, SSC असेल किंवा स्टेट PCSच्या एक्झाममध्ये असेल, तर यावर आपल्याला एक क्वेश्चन जनरली बघायला मिळतो. ठीक आहे, मी आत्ताच एक लेटेस्टमध्ये एक एक्झाम देऊन आलो आहे. ठीक आहे, तर ती SBS CBOची एक्झाम होती. त्यामध्ये तुम्हाला जे काही बाफ्टा जे अवॉर्ड्स होते त्यामधली बेस्ट मूवी विचारलेली होती. तर मग हे जे इंटरनॅशनली जे काही अवॉर्ड्स आहेत हे एक्झाममध्ये जनरली एका मार्कासाठी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, अवॉर्ड्स आणि ऑनर्समध्ये जो आपल्याला जो एक सेक्शन दिलेला आहे एक्झामसाठी IBPSने, त्यामध्ये हे जो 1 किंवा 2 मार्काला हा जो क्वेश्चन आहे तो येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जसं की हा जो चर्चेत असलेला जो विषय आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ऑस्कर्स अवॉर्ड्स त्यांनाच अकॅडमी अवॉर्ड्स देखील असं म्हटलं जातं. तर आपल्याला याची जे काही आहे पार्श्वभूमी, जी एस्टॅब्लिशमेंट कधी झालं, त्यानंतर कोणाकोणाला दिलेले अवॉर्ड्स आहेत, बेस्ट ॲक्टर ॲक्ट्रेस, त्याच्यानंतर जे काही डायरेक्टर्स असतील, ॲनिमेटेड मूवीज असतील, ते आपल्याला बघायचे आहेत. प्लस काही स्टॅटिक फॅक्ट असेल तो आपल्याला या ज्या अवॉर्ड्स रिलेटेड आपल्याला बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इमिजिएटली आपण आपल्या सेशनसाठी इमिजिएटली आपण स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे अवॉर्ड्स आहेत तर ऑस्कर्स अवॉर्ड त्यांना काय म्हटलं जातं बघा, अवॉर्डेड कशासाठी दिले जातात तर एक्सलन्स इन द अमेरिकन आणि इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्री. म्हणजे हे अवॉर्ड्स कुठे दिले जातात विद्यार्थी मित्रांनो, ही अमेरिकनची काही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, अमेरिकनची काही एंटरटेनमेंटची सुविधा आहे ते हे अवॉर्ड देत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि दरवर्षी जे अवॉर्ड्स असतात हे एकाच ठिकाणी होत असतात, लॉस एंजलिसला होत असतात USA मध्ये, आणि तिथून हे अवॉर्ड्स दिले जातात. मग हे अवॉर्ड्स कधी दिले गेले होते तर विद्यार्थी मित्रांनो, हे 15 मार्च 2026ला हे अवॉर्ड देण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि ही जी एडिशन आहे ही एडिशन इम्पॉर्टंट आहे. एडिशन कितवी आहे ही ऑस्कर्स अवॉर्डची, तर एडिशन आहे 98 जे काही अकॅडमी अवॉर्ड्स आहेत किंवा ऑस्कर्स अवॉर्ड्स आहेत. ठीक आहे, 15 मार्च 2026ला हे अवॉर्ड देण्यात आले होते. आणि होस्ट कंट्री कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, लॉस एंजलिसला USA येथे देण्यात आले होते. आणि हा जो कार्यक्रम होस्ट केला होता, ठीक आहे, कार्यक्रमाचे ज्यांनी कोणी होस्ट केलं होतं बघा, त्याच्यामध्ये दिस अवॉर्ड गोज टू, जो म्हणणारा माणूस असतो तो जो होस्ट प्रेझेंटेटर होता. ठीक आहे, तो होस्ट कोण होता तर तो जो होता त्याचं नाव तो इथे पण इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉमेडियन कोनन ओब्रायन. ठीक आहे, कॉमेडियन ओब्रायन हे जे होते हे होस्ट होते या कार्यक्रमाचे होस्ट करण्यासाठी. त्यांचं नाव पण इम्पॉर्टंट आहे, कॅनेडियन ओब्रायन. ठीक आहे, त्याच्यानंतर हा अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला जे जे काय प्रियंका चोपडा होत्या. ठीक आहे, जे ज्या अवॉर्ड प्रेझेंटर होता विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 2000मध्ये त्यांना मिस वर्ल्ड हा जो जो किताब त्यांनी हा पण तो जिंकलेला होता प्रियंका चोपडा यांनी. तर हे अवॉर्ड प्रेझेंटरसाठी त्यांना नेमण्यात आले होते आणि होस्ट जे होते ते कोनन ओब्रायन होते विद्यार्थी मित्रांनो. तर या बघा कोण देत असतं तर यामध्ये बघा प्रामुख्याने ही जी अमेरिकन एंटरटेनमेंटची जी सुविधा आहे ही अवॉर्ड्स ही देत असते. त्यामध्ये हा सगळ्यात जास्त ओल्डेस्ट अवॉर्ड आहे ऑस्करचा. त्यामध्ये आपण हे पण तुम्ही ऐकले असेल विद्यार्थी मित्रांनो, एक एमी अवॉर्ड्स आहेत. ठीक आहे, एमी अवॉर्ड्स आहेत, एमी अवॉर्ड्स कशासाठी दिले जातात, जर कोणी टेलिव्हिजनच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असेल तर अशा लोकांसाठी त्या जे काही पर्सनॅलिटी असतात त्यांना एमी अवॉर्ड्स दिला जातो. त्याच्यानंतर एक दुसरा अवॉर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकाच देत असते, तो आहे ग्रॅमी अवॉर्ड्स. ठीक आहे, ग्रॅमी अवॉर्ड्स कशासाठी असतात विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅमी अवॉर्ड्स हे जे आहेत ते म्युझिकच्या क्षेत्रामध्ये दिले जातात. जो कोणी म्युझिकच्या क्षेत्रामध्ये एक्सेप्शनल काम करेल अशा व्यक्तींना हा एमी अवॉर्ड्स दिला जातो. त्याच्यानंतर तिसरा एक आहे टोनी अवॉर्ड्स आहे. टोनी अवॉर्ड्स हा जो थिएटरमध्ये जो कोणी चांगला परफॉर्मन्स करत असेल ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला हा अवॉर्ड्स दिला जातो. आणि हा ऑस्कर अवॉर्ड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 4 इम्पॉर्टंट अवॉर्ड्स आहेत, एमी अवॉर्ड्स असतील, ग्रॅमी अवॉर्ड्स असेल, तर तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवलं यावरती क्वेश्चन जनरली बनत असतो, एमी अवॉर्ड्सवरती, टोनी अवॉर्ड्सवरती आणि एमी अवॉर्ड्सवरती. तर हा जो अमेरिकन जो काय अवॉर्ड्स आहेत ऑस्कर्स अवॉर्ड्स, हे हॉलिवूडच्या क्षेत्रामध्ये जे कोणी चांगलं काम केलं असेल फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये तर त्याला हा अवॉर्ड दिला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता पुढे जाऊया. बघा ही पुढे बघा मग प्रेझेंटेड बघा, प्रेझेंट कोण करतं हे अवॉर्ड, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आणि आर्ट्स आणि सायन्सेस. अवॉर्ड कोण प्रेझेंट करतं विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स आणि सायन्स हे जे अवॉर्ड्स असतात हे प्रेझेंट करत असतात. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम हा अवॉर्ड कधी दिला गेला हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टॅटिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला आपण तर हा फर्स्ट टाइम अवॉर्ड कधी देण्यात आला आहे तर 16 मे 1929ला हा अवॉर्ड पहिल्यांदा देण्यात आला. त्याच्यानंतर सेकंड टाइम म्हणजे जेव्हा 1930मध्ये, ठीक आहे,
1930मध्ये याचं पहिले जे आहे ते रेडिओवर ब्रॉडकास्ट करण्यात आलं. ठीक आहे, रेडिओवर जे ब्रॉडकास्ट आहे ऑस्कर अवॉर्डचं त्याच्यावरती 1930मध्ये याचं ब्रॉडकास्ट करण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1954मध्ये याचं टेलिव्हिजनवरती याचं ब्रॉडकास्ट करण्यात आलं. हे जे स्टॅटिक पॉईंट आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शॉर्टमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, टेलिव्हिजनवर ब्रॉडकास्टिंग जी आहे ती 1954वरती करण्यात आली. हे छोटे छोटे जे आहेत MCQ याच्यावर बनण्याचे चान्सेस असतात विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. इंडियाज फर्स्ट ऑस्कर अवॉर्ड बघा कोणाला मिळाला आहे 1989मध्ये. ठीक आहे, इथे जर तुम्हाला दिसत नसेल तर हे किती आहे 1989मध्ये जो अवॉर्ड आहे ठीक आहे तो कोणाला मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 1983 आहे, सॉरी विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 1983 आहे. ठीक आहे, 1983 आहे. त्यामध्ये 1983मध्ये अवॉर्ड बघा कोणाला मिळाला आहे भानू अतय्याला मिळालेली आहे. कशासाठी? कॉस्ट्युम डिझायनिंगसाठी. ठीक आहे, कॉस्ट्युम डिझायनिंगसाठी. आणि त्यांची जी मूवी होती ती मूवीचं नाव इम्पॉर्टंट आहे. मूवीचं नाव आहे गांधी मूवी आहे. त्यासाठी भानू अतय्यांना 1983मध्ये हा अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यानंतर बघा द फर्स्ट इंडियन फिल्म, पहिली इंडियन फिल्म टू बी नॉमिनेटेड, नॉमिनेशन कोणत्या मूवीचं झालेलं बघा. आणि ती डायरेक्टेड बघा पहिली जी मूवी होती जिला नॉमिनेशन भारताकडून मिळालं ती मूवी आहे मदर इंडिया. आणि ती डायरेक्ट कोणी केली होती तर डायरेक्ट मेहबूब खान यांनी केली होती विद्यार्थी मित्रांनो. हे इम्पॉर्टंट आहे. नॉमिनेशन कोणी केलेलं आहे बघा, कोणती मूवी आहे मदर इंडिया, आणि डायरेक्शन त्याला कोणी केलेलं आहे तर मेहबूब खान यांनी केलेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण जर लेटेस्टमध्ये विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही सगळ्यांनी गाण्यावरती डान्स पण केला असेल. ठीक आहे, नाटू नाटू जो मूवी आहे 2022चा जो RRR मूवी होता त्याला 2023मध्ये मिळाला होता बेस्ट ओरिजिनल सॉन्गच्या कॅटेगरीमध्ये. आपल्याला हा बेस्ट ओरिजिनल सॉन्गच्या कॅटेगरीमध्ये हा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. आणि त्याच्या आधी जर आपण मागे गेलो 2008मध्ये जो मूवी आला स्लमडॉग मिलिनियरला, ठीक आहे, त्याला 2009मध्ये त्याला मिळाला 81st एडिशन होती ऑस्करची. तेव्हा त्याला 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. AR रहमान यांनी तो जो आहे ऑस्कर अवॉर्ड तो रिसीव्ह केला होता विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. पुढे बघा मग यामध्ये जे अवॉर्ड्स कोणते कोणते आहेत ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला शॉर्ट लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे ते पॉईंट्स. जी मूवी आहे बघा बेस्ट पिक्चर जो आहे, बेस्ट पिक्चर बघा, बेस्ट पिक्चर कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? बेस्ट पिक्चर आहे बघा कोणती तर वन बॅटल आफ्टर अनादर. ठीक आहे, 98 अकॅडमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट जी पिक्चर आहे ती वन बॅटल आफ्टर अनादर आहे. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर, त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी काय आहे मायकल बी जॉर्डन यांना मिळालेला आहे बेस्ट ॲक्टर. आणि त्यांची मूवी पण इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. मूवी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या मूवीसाठी मिळालेला आहे तर सिनर मूवीसाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड बघा, बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड्स कोणा मिळालेला आहे जेसी बकले यांना मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे जेसी बकले यांना. आणि त्यांची मूवी जी आहे ती मूवी इम्पॉर्टंट आहे. मूवी काय आहे हॅमलेट मूवीसाठी हा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती डायरेक्टर ऑफ दी डायरेक्टर जे आहे बघा बेस्ट डायरेक्टरची जी कॅटेगरी आहे, बेस्ट डायरेक्टरची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये कोणाला मिळालं आहे पॉल थॉमस अँडरसन यांना मिळालेला आहे. आणि पॉल थॉमस अँडरसन काय बघा ज्याची बेस्ट मूवी असेल, ठीक आहे, जी बेस्ट पिक्चर असेल त्याच्यासाठीच हा अवॉर्ड मिळणार आहे बेस्ट डायरेक्टरचा. तर बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला पॉल थॉमस अँडरसन यांना मिळालेला आहे. आणि त्यांची मूवी कोणती आहे वन बॅटल आफ्टर अनादर मिळाले आहे. ठीक आहे, ह्या स्लाईडवरून आपल्याला काय इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. बेस्ट पिक्चर विचारला तर वन बॅटल आफ्टर अनादर लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर विचारला तर बेस्ट ॲक्टरमध्ये आपल्याला जे आहे ते मायकल बी जॉर्डन आहे. आणि त्यांची मूवी आपल्याला लक्षात ठेवायची मूवी कोणती आहे सिनर्स मूवी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बेस्ट ॲक्ट्रेस जर आपल्याला विचारली असेल ऑस्कर अवॉर्ड 98 अकॅडमी अवॉर्ड्सची तर आपल्याला बेस्ट ॲक्टर जेसी बकले सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जेसी बकलेची जर मूवी विचारली तर जेसी बकलेंनी हॅमलेट मूवीसाठी हा अवॉर्ड रिसीव्ह केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बेस्ट डायरेक्टर जर विचारला असेल, ठीक आहे, बेस्ट डायरेक्टर जर विचारला असेल तर पॉल थॉमस अँडरसन यांचं आपल्याला नाव सांगावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि पॉल थॉमस यांचं जर मूवी विचारली तर मूवी कोणती आहे तर वन बॅटल आफ्टर अनादर आहे. यावर इम्पॉर्टंट जे आहे 4 जे पॉईंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यावर विचारण्याचे क्वेश्चन्स आहेत. प्लस या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर जर विचारला गेला तर तुम्ही इथे लिहून घ्या. ठीक आहे, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर जर विचारला की बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर कोण होतं यावेळेस असं बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरवरही क्वेश्चन मागे येऊन गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर जो आहे, ठीक आहे, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरमध्ये बघा कोणाला मिळालेला आहे तर सीन पेन म्हणून आहेत यांना मिळालेला आहे. ठीक आहे, सीन पेन जे आहेत यांना मिळालेला आहे. कोणती मूवी आहे त्यांची बघा ती तुम्ही मला जी काही मूवी असेल सीन पेन यांनी कोणत्या मूवीसाठी जे काम केलेलं आहे त्यासाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. तर हे वन बॅटल आफ्टर अनादरसाठीच त्यांना मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर एक 6वी कॅटेगरी आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेससाठी. ठीक आहे, बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेससाठी जो अवॉर्ड आहे, ठीक आहे, तो कोणाला दिला गेला आहे
ते इम्पॉर्टंट आहे. तर बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस जी आहे ती कोण आहे, तर ॲमी मॅडिगन आहे. ठीक आहे, ॲमी मॅडिगन आहे, त्यांना दिला गेलेला आहे. आणि ॲमी मॅडिगनची जी मूवी होती वेपन्स मूवीसाठी हा अवॉर्ड त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस म्हणून हा अवॉर्ड प्रेझेंट केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 99% चान्सेस आहेत की हे जे 6 जे कॅटेगरीज आहेत यामधूनच तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, स्टील आपण कोणत्याही प्रकारची रिस्क यामध्ये घेणार नाही आहोत. पुढचाही आपण काही डिस्कशन करणार आहोत ज्याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बनू शकतात. ठीक आहे, पुढची कॅटेगरी बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढची कॅटेगरी आहे बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म जर विचारली विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट पिक्चर आणि बेस्ट इंटरनॅशनल मूवी वेगळी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट जर पिक्चर विचारला असेल तर तुम्ही त्या केसमध्ये आन्सर करायचं आहे वन बॅटल आफ्टर अनदर. पण मात्र जर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म जर विचारली असेल तर तिचं नाव काय आहे, सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्या मूवीचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो, सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे. आणि ती जे कोणत्या देशाची आहे ते इम्पॉर्टंट आहे, त्यावरही क्वेश्चन बनू शकतो. नॉर्वे या देशाची मूवी आहे सेंटिमेंटल व्हॅल्यू, तिला जो आहे अवॉर्ड दिलेला आहे बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा. त्याच्यानंतर बघा दुसरी कॅटेगरी आहे बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म. बेस्ट ॲनिमेटेड जी काही फीचर फिल्म आहे ती कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव आहे केप ऑफ डेमन. ठीक आहे, केप ऑफ डेमन जी आहे बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म आहे, तिला तो अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी डिजिट कॅटेगरी आहे बघा बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म. बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा जो अवॉर्ड आहे तो कोणाला मिळाला विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर नो बडी अगेन्स्ट द पुतीन. ठीक आहे, मिस्टर नो बडी अगेन्स्ट द पुतीन जो अवॉर्ड आहे तो कशासाठी मिळाला, बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मसाठी हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघा बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनमध्ये. ठीक आहे, बेस्ट कॉस्ट्यूम जो डिझाईन आहे ती कशाला मिळालेला आहे बघा, बेस्ट कॉस्ट्यूम जो डिझाईन आहे तो मिळालेला अवॉर्ड आहे केट हॉवले यांना मिळालेला आहे. केट हॉवले आणि त्यांची जी मूवी आहे ती मूवीचं नाव आहे इम्पॉर्टंट फ्रँकिस्टीन नावाची जी मूवी आहे त्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळाला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनमध्ये. पुढे जाऊया बघा, पुढे 2016-26मध्ये बघा जी काही अवॉर्ड्स आहे नेक्स्ट कॅटेगरी बघा कशाची आहे, तर बेस्ट फिल्म एडिटिंग. बेस्ट फिल्म एडिटिंगचा जो अवॉर्ड आहे वन बॅटल आफ्टर अनदरची बेस्ट एडिटिंग झालेली आहे, पण तो अवॉर्ड कोणाला मिळाला आहे, तर अँडी जर्गेसेन. ठीक आहे, अँडी जर्गेसेन यांना हा जो बेस्ट फिल्म एडिटिंगचा हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी बघा बेस्ट सिनेमाटोग्राफीसाठी बघा बेस्ट सिनेमाटोग्राफी जी अवॉर्ड आहे सीनर मूवीजसाठी मिळालेला हा बेस्ट सिनेमाटोग्राफी जो अवॉर्ड आहे आयरिश लेडीला मिळालेला आहे, त्यांचं नाव आहे ऑटम डुरॉल्ड. ठीक आहे, ऑटम डुरॉल्ड यांना हा अवॉर्ड मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा जी कॅटेगरी इम्पॉर्टंट कॅटेगरी आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू गरजेची आहे. ठीक आहे, आणि ही जी ऑटम डुराला आहे बघा तिच्याविषयी थोडंसं डीपमध्ये बघितलं तर फर्स्ट वुमन आहे जी बेस्ट सिनेमाटोग्राफीमध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. ऑटम जे डुराला आहेत त्यांना बेस्ट सिनेमाटोग्राफी हा अवॉर्ड मिळाला आहे, पण ही अवॉर्ड जी ऑस्कर अवॉर्डमध्ये मिळणारी ही फर्स्ट वुमन आहे. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट पॉईंट, यावरही क्वेश्चन बनण्याचे चान्सेस असू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग पुढे जर बेस्ट दुसरी कॅटेगरी बघितली विद्यार्थी मित्रांनो तर बघा बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म. बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे तो अवॉर्ड कोणाला मिळाला आहे, तर बघा द गर्ल हू क्रिएटेड द पल्स. ठीक आहे, यासाठी बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म हा अवॉर्ड मिळाला आहे. आणि व्हाईल ऑल द एम्प्टी रूम्स वॉज सिलेक्टेड जी दुसरी मूवी आहे द व्हाईल ऑल द एम्प्टी रूम्स वॉज सिलेक्टेड ॲज अ बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म आहे. ठीक आहे, यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे आपण आधीचे पॉईंट्स डिस्कस केले यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, पण स्टील आपण कोणत्याही प्रकारचा रिस्क फॅक्टर आपण कन्सिडर करत नाही आहे, या गोष्टी आपण क्लिअर करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघा यावर ज्या आहेत जे मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो याच्यावर एक शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन घेऊ आणि याच्यावरचे आपल्याला जे काही टॉप MCQ वाटतात मी जे तयार केलेत ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो फास्ट फॉरवर्डमध्ये. बघा बेस्ट फिल्म कोणती आहे, तर बेस्ट फिल्म आहे बघा वन बॅटल आफ्टर वन अदर आहे. बघू शकता तुम्ही बेस्ट फिल्म आपण जे डिस्कशन केलं वन बॅटल आफ्टर वन अदर आहे. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी बघा बेस्ट ॲक्टर अवॉर्ड कोणाला मिळाला विद्यार्थी मित्रांनो, मायकल बी जॉर्डन यांना मिळालेला आहे. आणि त्यांची मूवी कोणती होती, तर मायकल बी जॉर्डन यांची मूवी जी होती ती सीनर मूवीसाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अवॉर्ड बघा बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड. बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड्स कोणाला मिळाले आहे, जेसी बकले यांना मिळाले आहे विद्यार्थी मित्रांनो. यांची मूवी कोणती आहे, मूवी इम्पॉर्टंट आहे हॅमनेट मूव्हीसाठी हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघा, बेस्ट डायरेक्टर. बेस्ट डायरेक्टर कोणाला मिळाली, ज्याची बेस्ट मूवी होती. कोणती मूवी बेस्ट होती, तर वन बॅटल आफ्टर अनादर होती. ठीक आहे, मग त्याच्यासाठी पॉल थॉमस अँडरसन यांना हा बेस्ट डायरेक्टरचा हा अवॉर्ड मिळालेला आहे, अकॅडमी अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विचारली असेल, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विचारली असेल तर तिचं नाव वेगळं आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तिचं नाव काय बघा, सेंटिमेंटल व्हॅल्यू, नॉर्वेची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. ठीक आहे, नॉर्वे या देशाची फिल्म आहे. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म आहे सेंटिमेंटल व्हॅल्यू. ठीक आहे, इथे पण दिले बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्वे दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म. बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, केप ऑफ डेमन हंटर्स. ठीक आहे, केप ऑफ डेमन हंटर्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, पुढची कॅटेगरी बघा, बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म. बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कोणाला मिळाली विद्यार्थी मित्रांनो, बघा, मिस्टर नोबडी अगेन्स्ट द पुटिन. ठीक आहे, मिस्टर नोबडी अगेन्स्ट द पुटिन यांना जो अवॉर्ड आहे तो बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मसाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची जी कॅटेगरी आहे, बेस्ट ओरिजिनल सॉन्ग. ठीक आहे, बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कोणता विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन आहे. केप ऑफ डेमन हंटर्समधलं हे सॉन्ग जे आहे तुम्ही हेडफोन लावून एकदम ऐका, तुम्हाला खूप आनंद येईल विद्यार्थी मित्रांनो, खूप छान असं फिलिंग होईल. ठीक आहे, खूप छान गाणं आहे, ते ऐका तुम्ही. ठीक आहे, बेस्ट ओरिजिनल सॉन्ग गोल्डन केप ऑफ हंटर्समधलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघा, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन. बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन कोणाला मिळालेला आहे, फ्रँकेस्टीन यांना, ज्या मूवीसाठी केट हॉले यांना मिळालेला आहे. ठीक आहे, केट हॉले यांना फ्रँकेस्टीन मूवीसाठी हा जो काही कॉस्ट्यूम, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईनचा अवॉर्ड हा त्यांना मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया, पुढे बघा, बेस्ट सिनेमॅटोग्राफी जी आयरिश लेडी आहे, फर्स्ट आयरिश लेडी आहे, तिला मिळालेला आहे ऑटोम डुराल्ड. ठीक आहे, ऑटोम डुराल्ड यांना मिळालेला आहे. ऑटोम डुराल्ड अल्कापाव सिनर्स मूवीसाठी हा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट कॅटेगरीमध्ये, आता जर कॅटेगरी संपल्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही टॉप MCQ याच्यावर बनू शकतात, जे 20 क्वेश्चन्स मी याच्यावर ठेवलेले आहेत, ते 20 क्वेश्चन्स आपण फास्ट फॉरवर्डमध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, विच एडिशन ऑफ द ऑस्कर अवॉर्ड वॉज हेल्ड इन 2026. ही 2026ची ऑस्कर अवॉर्डची कोणती एडिशन होती, तर ही 90th एडिशन होती विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु अमंग द फॉलोइंग हॅज बीन रिसिव्ड द ऑस्कर अवॉर्ड 2026 फॉर द बेस्ट फीचर, बेस्ट मूवी, बेस्ट फिल्मसाठी. बेस्ट फिल्मसाठी विचारलेलं आहे, तर बेस्ट फिल्म कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, वन बॅटल आफ्टर वन बॅटल आफ्टर अनदर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु अमंग द फॉलोइंग वन द बेस्ट ॲक्टर अवॉर्ड. बेस्ट ॲक्टर कोणाला मिळालं विद्यार्थी मित्रांनो, तर बेस्ट ॲक्टर आहे मायकल बी जॉर्डन. आणि मायकल बी जॉर्डन यांना कोणत्या मूवीसाठी जो अवॉर्ड मिळालेला आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये माहिती टाका. सिनियर मूवी आहे का ते मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बेस्ट ॲक्ट्रेस कोणाला मिळालेला अवॉर्ड, तर जेसी बकले यांना मिळालेला आहे हा अवॉर्ड, हॅमलेट मूवीसाठी मिळालेला आहे. ठीक आहे, आन्सर काय, जेसी बकले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बेस्ट डायरेक्टर. बेस्ट डायरेक्टर जे आहे, ज्याची बेस्ट मूवी आहे. ठीक आहे, मग बेस्ट मूवी कोणती, वन बॅटल आफ्टर अनदर वन, त्याचे जे डायरेक्टर आहेत ते पॉल थॉमस अँडरसन यांना हा अवॉर्ड मिळाला विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट पॉल थॉमस अँडरसन यांना. त्याच्यानंतर बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म. बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती विद्यार्थी मित्रांनो, तर केप ऑफ डेमन हंटर्स. केप ऑफ डेमन हंटर्स. ठीक आहे, ही जी बेस्ट ॲनिमेटेड मूवी ती. ठीक आहे, याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन. बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन कोणाला मिळाले विद्यार्थी मित्रांनो, फ्रँकेस्टीन यांना मिळालं. या मूवीसाठी मिळालं. फ्रँकेस्टीनचे केट जे हॉले होते, केट हॉले यांना हा फ्रँकेस्टीन हा या मूवीसाठी हा बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन हा अवॉर्ड मिळाला होता, आपण हे मागेच बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विचारली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ती काय, सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, नॉर्वेजियन फिल्म आहे सेंटिमेंटल व्हॅल्यू, ते एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेंटिमेंटल व्हॅल्यू हॅज वन द बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म, विच कंट्री डज इट बिलॉंग टू. सांगितल्याप्रमाणे बघा, ती कंट्री कोणती आहे, नॉर्वेची कंट्री आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही नॉर्वेची मला कॅपिटल आणि करन्सी जी काही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला, जर तुम्ही व्हिडिओ पहिल्या मिनिटापासून बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही कॅपिटल आणि करन्सी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेन्शन करा. ठीक आहे, नॉर्वे या देशाची. त्याच्यानंतर इन हाऊ मेनी कॅटेगरीज डिड वन बॅटल आफ्टर अनदर द मोस्ट सक्सेसफुल फिल्म ऑफ द 2026 ऑस्कर अवॉर्ड्स रिसीव नॉमिनेशन. नॉमिनेशन किती कोणत्या मूवीने जे आहे ते, इन हाऊ मेनी कॅटेगरीज डिड वन बॅटल आफ्टर अनदर, त्याला नॉमिनेशन्स किती विद्यार्थी, तर नॉमिनेशन्स होते त्याचे 13 होते. ठीक आहे, नॉमिनेशन्स किती होते विद्यार्थी मित्रांनो, 13 होते. आणि 13पैकी तिला 6 हे जे ऑस्कर अवॉर्ड्स आहेत, 6 ऑस्कर अवॉर्ड ह्या वन बॅटल आफ्टर अनदरवाला मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट नॉमिनेशन्सच्या. आणि बेस्ट नॉमिनेशन 13 होते, त्याच्या आउट ऑफ 7 यांनाच मिळाले आहेत. त्याच्यानंतर हे जे ऑस्कर अवॉर्ड आहेत विद्यार्थी मित्रांनो, टोटल आपल्याला 24 कॅटेगरीजमध्ये दिले जातात. टोटल ह्या 24 कॅटेगरीज असतात, त्याच्यामध्ये नॉमिनेशन्स केले जातात, त्याच्यामध्ये मग त्यांना अवॉर्ड्स दिले जातात. त्याच्यानंतर हु अमंग द फॉलोइंग वन द ऑस्कर अवॉर्ड 2026 फॉर द बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म.
बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कशासाठी बघा, मिस्टर नोबडी अगेन्स्ट द पुटिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा क्वेश्चन बघा, बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी कोणती मूवी आहे, तर बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी सिनर मूवी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वो अमॉंग द फॉलोइंग हॅज बीन गिवन द ऑस्कर अवॉर्ड फॉर द बेस्ट ओरिजिनल सॉन्ग. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते जे के पॉप डेमन हंटर्समधलं गोल्डन आहे, हे जे आहे ते बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर in which of the following year was the ऑस्कर अवॉर्ड्स प्रेझेंटेड. कधी ऑस्कर अवॉर्ड्सचं प्रेझेंट झालं विद्यार्थी मित्रांनो, 16 मे 1929ला हे अवॉर्ड्स स्टार्ट झाले, प्रेझेंट देणं चालू झालं. त्याच्यानंतर 1930मध्ये आपण बघितलं की रेडिओ ब्रॉडकास्टिंग झाली आणि त्याच्यानंतर 1954मध्ये टी व्हीवर हे टेलिकास्ट करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, विच ॲक्टर हॅज द मोस्ट ऑस्कर नॉमिनेशन्स इन द हिस्ट्री. या पूर्ण जे काही 1929 पासून हे अवॉर्ड प्रेझेंट करतात त्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या ॲक्टरला याचं नॉमिनेशन्स मिळालेलं आहे ऑस्करसाठी बघा, त्यांचं जे आहे ते मेरिल स्ट्रीप म्हणून असं नाव आहे त्या ॲक्टरचं. त्याच्यानंतर बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टर हॅज वन द मोस्ट ऑस्कर्स. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त ऑस्कर्स कोणत्या, हे स्टॅटिक क्वेश्चन चालू झालेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मग कोणाला मिळाले सगळ्यात जास्त ऑस्कर्स अवॉर्ड, सर कॅथरीन हेपबर्न यांना जे आहे जास्तीत जास्त ऑस्कर अवॉर्ड्स मिळालेले आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फिल्म होल्ड्स द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मोस्ट ऑस्कर विन्स कोणत्या मूवीला मिळाले विद्यार्थी मित्रांनो. बघा, सगळ्यात जास्त तर आपल्याला टायटॅनिकला मिळाले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 14 कॅटेगरीजमध्ये त्यांना हे ऑस्कर्स अवॉर्ड मिळाले होते, पण टायटॅनिकचा ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे. मग ह्या केसमध्ये बघा, जे काही 12 जे अवॉर्ड्स मिळाले होते ते लॉर्ड ऑफ रिंग्स या मूवीसाठी मिळाले होते. लॉर्ड ऑफ रिंग्स रिटर्न्स ऑफ द किंग याला 12 अवॉर्ड्स मिळाले होते ऑस्करमध्ये. ठीक आहे. तर मग बेस्ट रेकॉर्ड मोस्ट ऑस्कर विन्स जे आहेत ते या केसमध्ये लॉर्ड ऑफ रिंग्स रिटर्न्स ऑफ द किंग सांगता येईल, किंवा जर टायटॅनिक ऑप्शन असतं तर मग आपण टायटॅनिक केलं असतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रॉफी गिवन ॲट द ऑस्कर अवॉर्ड. जे ऑस्करचे अवॉर्ड दिले ती जी ट्रॉफी आहे तिचा बघा, तिचा जी काय विचारलेली आहे, लेंथ विचारलेली आहे. ठीक आहे. लेंथ किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 13 इंचीची जी लेंथ आहे तिची विचारली आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन असेही विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. आजकालचा जो IBPSचा जो एक्झाम आहे तो सरकी तानाशा असा जो किम जॉंग उंग सारखा झालेला आहे. त्याने एकदा विचारलं होतं की जेव्हा जे टोकियो ऑलिम्पिक गेम्स झाले होते आणि त्यावेळेस आपल्याला नीरज चोप्राने जेव्हा आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं, त्या केसमध्ये त्यांनी आपल्याला जेव्हलिन थ्रोचं वेट विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर ही जे अवॉर्ड्स प्रेझेंट केले तर यावरतीही जे काही ट्रॉफीचं जी लेंथ आहे ती विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण लेंथ पण आपण त्याचा विचार करूया की 13 इंची जी आहे, जी ट्रॉफीची जी आहे ती लेंथ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन हाऊ मेनी कॅटेगरीज वॉज ऑस्कर अवॉर्ड्स गिवन फॉर द फर्स्ट टाइम. ठीक आहे. पहिल्या जेव्हा ऑस्कर अवॉर्ड दिला त्यावेळेस कॅटेगरीज किती होत्या. ठीक आहे. तेव्हा ज्या कॅटेगरीज होत्या तेव्हा फक्त विद्यार्थी मित्रांनो 12 कॅटेगरीज होत्यात. आता सध्या किती कॅटेगरीजमध्ये अवॉर्ड दिले जातात, हे 24 कॅटेगरीज आहेत. करंटली किती कॅटेगरीज आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या 24 कॅटेगरीजमध्ये दिला जातो ऑस्कर अवॉर्ड. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट वॉज द ऑस्कर अवॉर्ड्स टेलिकास्टेड फॉर द फर्स्ट टाइम ऑन TV. आणि ऑस्करच्या अवॉर्डचं मी तुम्हाला सांगितलं की 1930मध्ये पहिले रेडिओवरती ब्रॉडकास्ट करण्यात आलं, टेलिकास्ट करण्यात आलं, आणि त्याच्यानंतर 1954मध्ये TV वरती टेलिकास्ट करण्यात आलं. तर ठीक आहे, आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, 1954 आहे. ठीक आहे. हे जे टॉप 20 MCQ आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर अवॉर्ड आपण प्रॉपर जे आहे डिस्कशन केलं. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे बेसिक केव्हापासून त्या अवॉर्ड स्टार्ट झाले इंडियामध्ये, केव्हा कोणाकोणाला मिळाले आहेत ते, आणि रिसेंटली करंटली जेव्हा कोणाकोणाला मिळाले ते इम्पॉर्टंट आहे, प्लस काही स्टॅटिक क्वेश्चन्स असतील, आणि करंटली जे 98 जे ऑस्कर अवॉर्ड्स दिलेत आपण ही टोटल व्यवस्थित बघितले. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे काही 20 MCQ जे बनू शकतात माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते आपण मेन्शन केले. ठीक आहे. बघा, आमच्या ज्या साखर एज्युकेशन नाशिक इथे आम्ही एक ऑफलाईनमध्ये बॅच लॉन्च केली. आफ्टरनूनची बॅच आहे ती बँकेचे जे काही IBPS आहे त्याचा जो सिलेबस प्लस बँक याचे काही MBA CET जे काही प्रिपरेशन करेल असे विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक बॅच लॉन्च केली आहे. जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही एनरोल करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 3 दिवसांसाठी आम्ही त्याच्यासाठी जे काही आहे तुम्हाला डेमो लेक्चर्स अवेलेबल करून दिले आहेत. तुम्ही येऊन आणि ते डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता, आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता की क्लासला ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला काही, त्याच्यानंतर तुम्ही एक डेमोला आल्यानंतर तुम्ही जे आमच्या क्लासच्या मॅडम आहेत तुम्ही त्यांना प्रॉपर इन्क्वायरी करू शकता. त्या तुम्हाला पूर्ण सविस्तर जी काही इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या एक्झाम्स फोकस आहेत किंवा कोणत्या कोणत्या तुम्ही एक्झाम्स देऊ शकता ॲज पर तुमचं जे काही एज्युकेशन असेल, जे ॲक्टिव्ह आमच्या जे काही हा सिलेबस शिकवला जातो, कॉन्ट्रेज इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, त्यामध्ये स्टॅटिक बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस असेल किंवा करंट अफेअर्स असेल, या रिलेटेड तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झाम तुम्ही फेस करू शकता, देऊ शकता तुमच्या करिअरमध्ये, तर ते तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. प्लस क्लासकडून तुम्हाला काय काय फॅसिलिटीज दिली जाईल याची पूर्ण सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा,
जर तुम्ही यूट्यूबवर असाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल, ठीक आहे, तर आमचं चॅनल फॉलो केलेलं नसेल तर साकार एज्युकेशनचा जो नाशिकचा जो यूट्यूब चॅनल आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तो सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, ठीक आहे. असे तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट जे आहे तसे हॉट टॉपिक्स जे आहे ते एक्झामिनरला आवडतात अशा आपण जे काही करंट अफेअर्सचे टॉपिक्स आपण घेऊन येऊ, तो फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल मिळावं यासाठी हा आमचा जो चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे. त्याच्यानंतर आमचा टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिकच्या नावानं, तो तुम्ही जॉईन करायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आहे ते तुम्हाला मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामवरती आमचं पेज तुम्ही फॉलो करून तुम्ही त्याला पेजला लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्ही हाचा जो इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आणलेला आहे जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला काय वाटला, ठीक आहे, ते तुम्ही मला कमेंटद्वारे ते पोस्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत असंच जे काही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे काही असंच हॉट टॉपिक असेल जो करंट अफेअर्स आणि जो एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला IBPS त्याच्यावर क्वेश्चन बनू शकतो, अशा आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहोत फ्युचरमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला आणि त्याला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करायचं आहे, तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्याला शेअर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.